पेपरमध्ये आपल्याला एक ऍड द्यायची, जागा कमर्शियल पर्पज साठी विकणे आहे, त्याच्यात ॲड्रेस आहे, तो देऊन टाक सगळ्यांना. मॅम प्लीज असं करू नका प्लीज, मी रिक्वेस्ट करते मॅम. ओ हो, द न्यू बिझनेस टायकून्स, वेलकम वेलकम. मॅम तुम्ही सगळं मुद्दाम करताय ना, आम्हाला त्रास देण्यासाठी करताय ना मॅम. तुम्हाला ना आयुष्यभर या गोष्टीचा गिल्ट राहील, लक्षात ठेवा. ए तू नाही मला शिकवायचं, मी बघेन माझं मी काय ते स्वतःच बघ. तू एवढं छान चांगली कामं करतोस ना, तुला फळं कधी मिळणार? तुझं तर अख्खं झाडच कापलं जातंय. मॅम तुम्ही मला प्लीज शांत हो, आपण वाद घालायला नाही आलोय. मॅम हे बघा, आम्ही मान्य करतोय आमच्याकडून काही चुकलं असेल ना तर आम्ही माफी मागायला पण तयार आहोत. तुम्ही ग्रेट आहात मॅम, महान आहात तुम्ही खूप. प्लीज आम्हाला ना तुमच्याशी काही पर्सनल भांडण वगैरे ठेवायचं नाहीये, पण प्लीज आमचं घर जप्त करू नका मॅम. आणि हो राहिला प्रश्न पैशांचा तर आम्ही फेडू ना लवकरात लवकर. एक मिनिट. माय पुअर लेडी, तुला काय वाटलं मी हे सगळं पैशांसाठी करतेय? अरे हट, पैशांसाठी मी हे अजिबात करत नाही. पण तुम्ही जेव्हा माझे पैसे फेडण्यासाठी असे असमर्थ ठरता किंवा असे लाचार होता, हेल्पलेस होता, ते बघण्याची ना एक वेगळीच किक आहे. तुम्ही जे माझ्यासमोर असे लाचार होऊन भीक मागता, माझ्यासमोर असे गिडगिडता, ते बघण्यात ना मला जी नशा आहे ना, काही तोडच नाही त्याला. आय जस्ट लव्ह इट. कळलं? प्लीज प्लीज असं करू नका. आम्ही बेघर होऊ सगळे, एक चांगलं कुटुंब मोडेल. तुमचा राग आमच्यावर आहे ना, मग आम्हाला शिक्षा द्या ना तुम्ही. तुमच्या मनाला शांतता मिळेल तोपर्यंत आम्हाला शिक्षा द्या, पण प्लीज घर मध्ये आणू नका हो, माझ्या कुटुंबाला मध्ये ओढू नका. आणि मॅम तुम्हाला असं वाटतंय आम्ही तुमच्या व्यवसायाला कम्पीट करू, तर आम्ही आमचं राणी मी होणार सलून कायमचं बंद करू. मीरा हे काय बोलतेस तू? थांब मल्हार, मी अगदी बरोबर बोलते. माझ्यासाठी सगळ्यात आधी माझी प्रायोरिटी म्हणजे माझं घर, माझं कुटुंब आहे. आम्ही आमचं राणी मी होणार सलून कायमचं बंद करू प्लीज. ओ माय बेबी, एवढा त्याग करायची खरंच काहीच गरज नाही, कारण तुमचं सलॉन तसंही 2 दिवसांनी बंदच होणार आहे. मी बंद पाडणार आहे. तुमच्या घरासोबत तुमचं ते भिकारड सलॉन सुद्धा पडणार आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी एवढा त्याग करायची खरंच काही गरज नाही. आणि मल्हार, रूल्स माहित नाही आहेत का? बेगर्स आर स्ट्रिक्टली नॉट अलाउड इन आवर प्रिमाइसेस. जी काय भीक मागायची आहे ती बाहेर जाऊन मागायची, माझ्या इथे अजिबात यायचं नाही. गेट आउट. बघताय काय? गेट आउट. मॅम हे मल्हार सर मीरा काय गरज होती तुला कोको मॅम समोर सांगायची आम्ही सलॉन बंद करू म्हणून? ज्याच्यासाठी आपल्या एवढी धडपड चालू आहे, ज्याच्यासाठी संघर्ष चालू आहे, तीच गोष्ट बंद करून टाकायची का? मला मग काय करायला हवं होतं? हे बघ, आपलं घर जाणं किती मोठी गोष्ट आहे ना, हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मला ना अजून नाती गमवायची नाही आहे. अरे त्यात ऑलरेडी बाबा किती रागवलेत सलॉनमुळे. मला रिस्क नाही घ्यायची कुठलीच. नाही पटतंय मला तुझं, पण त्यांनी काय केलं बघितलंस ना तू? आपल्या इमोशन्सची खिल्ली उडवली त्यांनी. असो, चल घरी जाऊया आणि घरी जाऊन विचार करूया, काहीतरी मार्ग निघेल. चल.
देवा, किती धडपडत असते ही पोरगी. मला खरंच खूप काळजी वाटते तिची. देवा, मला माफ कर. बहुतेक या घराची साथ इथपर्यंतच होती. थांब. हे जे सगळं होतंय ना, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय. मोठमोठ्या बाता मारल्यास, मोठमोठी स्वप्न दाखवलीस खोटी. त्याचा शेवट काय होतोय बघितलंस ना? हा, वसईकरांच्या घराची राख रांगोळी. एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं तुझ्यामुळे. कोको मॅम, बोला मॅम. ओ मीरा बेबी, तुझ्या आवाजाला काय झालं? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ओ ओ ओ, आता डोक्यावरून हक्काचं छप्पर जाणार म्हणून टेन्शन आलंय का तुला? आय कॅन अंडरस्टँड गो. डोक्यावर आता छप्परच नसणार, मग तुम्ही कुठे जाणार, काय करणार, कसे राहणार? खूप टेन्शन आलं असेल ना तुला. पण आपली टेलिपॅथी बघ, मला कळलं की तुला टेन्शन आलंय, तू प्रॉब्लेम मध्येस, म्हणून मी तुला हेल्प करायला, त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन द्यायला कॉल केला. माझी हेल्प? येस डार्लिंग, तुला ना मी एक ऑप्शन देते. ऑप्शन काय? नाही नको, जाऊ दे. तुला तसंही सांगून काहीच उपयोग नाहीये, कारण तू ते करायला रेडीच होणार नाहीस. मॅम प्लीज सांगा काय ऑप्शन? ओके ओके फाईन. आता तू एवढी इन्सिस्ट करतेस तर मी तुला सांगते. ऐक, तुला जर का तुझं घर सोडवायचं असेल ना, तर हा देश कायमचा सोडून कुठेतरी लांब निघून जावं लागेल. काय कायमचं देश सोडून? बघा, म्हणजे एवढी घाई नाहीये, थोडा वेळ घे, विचार कर आणि मग मला सांग. हा, घाई अजिबात नाहीये. यू टेक युअर ओन टाइम बेबी. बेस्ट हेअर स्टायलिस्ट ऑफ द इयर, मल्हार वसईकर. हेअर स्टायलिंग माझं पॅशन. जेव्हा या क्षेत्रात पहिल्यांदा आलो होतो तेव्हा केवढा आनंदी होतो मी, केवढा उत्साह होता तो.
माझं पॅशन मला फॉलो करता येते, माझं पॅशन मला जगता येते. हा जो काही आनंद होता ना तो कधीही न विसरण्यासारखा आहे. आणि माझ्या आवडीचं काम करतोय म्हटल्यावर यश आपोआप माझ्या पाठीशी येणार यावर माझा ठाम विश्वास होता. म्हणूनच बाबांचा विरोध, घरच्यांचा विरोध असूनही मी हेअरस्टायलिंग हे क्षेत्र म्हणून निवडलं. मला वाटत होतं यानंतर माझे सगळे प्रश्न सुटतील, पण त्याच्या विपरीतच सगळं घडलं. माझे बाबा माझ्यापासून दुरावले, माझे राहतं घर गाड पडलंय, माझ्या घरावर चपती आली आहे. आज माझ्या डोळ्यांसमोर माझ्या घरच्यांचं डोक्यावरचं चप्पर जाताना मी बघतोय आणि मला काही करता येत नाही, काही करता येत नाही. हे ना मीरा, मी चुकलोय. मला आहे ना, मी करिअर म्हणून निवड केलं, मी चुकलोय मीरा, मी चुकलोय. मला शांत हो. अप्स अँड डाऊन्स आयुष्याचा भाग आहे. असले अप्स, हा हेही बक्षीस रेकग्निशन मिळालं तेवढंच बास, पण माझी माणसं दुरावली गेली. मीरा ग, पैसे कमवायचे सोडून ना गमावून बसलोय मी. मला प्लीज असं खचून जाऊ नकोस. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. अरे तू माझं सर्वस्व आहेस मला, प्लीज. आणि तू बघ, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. प्लीज मीरा, तू नाही ना लांब जाणार माझ्यापासून. हा, तू ना माझी ताकद आहेस. तू सोबत असशील ना तर सगळं निभावून घेईन मी. प्लीज तू नको दूर जाऊस. तुला जर का तुझं घर सोडवायचं असेल ना तर हा देश कायमचा सोडून कुठेतरी लांब निघून जावं लागेल.